लावून घ्यायचे. बरोबर 4 वाजता रेग्युलर क्रिकेटला सुरुवात होणार आहे. रजनी क्रिकेटची सुरुवात आज. काळीराम दादा, आज नवीन काही पाहावयास मिळतं. मॅजिक बॉक्स माझ्या मते तरी बनवण्याची तयारी चालू आहे. अगदी बरोबर आहे. आणि हे मॅजिक बॉक्सला नामकरण असेल ज्ञानेश्वरी साहिल केनी. आणि निश्चितच नाईट स्पर्धेमध्ये या मॅजिक बॉक्सच्या माध्यमातून पाहूया कुठल्या फलंदाजांना संधीचं सोनं करायला मिळते. कारण की षटकारासाठी निश्चितच बक्षीस असणार आहे. साहिल केनी यांची सुकन्या ज्ञानेश्वरी. पंच सामन्याला सुरुवात होताना बरोबर 20 मिनिटांमध्ये सामना कसा, पहिली इनिंग कशी संपेल, यानंतर ही 4 षटकं संपताच वरालदेवी ताडाली आणि ईगल स्पोर्ट खार्डी दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचे. आजचा शेड्यूल खूप बिझी असणार आहे. पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय दीपा. चला स्पीडअप करा, थोडं क्षेत्ररक्षण फास्ट लावा. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. दीपक येतोय. स्ट्राईकला असणारे सदानंद, नॉन स्ट्राईकला मणिलाल. दीपा सदानंदसाठी पहिला चेंडू शॉटन पुल करायचा होता, मात्र चेंडू आणि फळीचा हवा तसा संपर्क होत नाहीये. धावबादची संधी होती. एकमेकांमध्ये थोडस चलबिचल पाहिलं, कोणाचंही लक्ष नाहीये चेंडूवर पाहिलं आणि त्याचाच फायदा उचलला सदानंद आणि मणिलाल यांनी. 2 धावा पटकावून काढल्यात. नक्कीच पंच काही मागणी करतायत. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते पंचांमार्फत. सूर्यकांत मोरे सर, आपण जायचं आहे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. दीपक सदानंद याला आता मात्र चेंडूला पॉइंटच्या वरून खेळून काढलेले. चेंडू जातोय पॉइंट दिशेने, अडवण्यामध्ये यश येतंय का, मात्र यश अपयशी ठरतोय आणि पहिला चौकार पेश होतोय सदानंदच्या बॅटमधून. या 4 धावेनीची धावसंख्या धावफलकावर लागली जाते 6, बिनबाद 6. अतिशय चांगला असा स्क्वेअर कटचा फटका होता, पॉइंटच्या वरून खेळून काढला होता. एक मादक सौंदर्य पाहायला मिळालं होतं सदानंदच्या बॅटमधून. पुन्हा एकदा दीपा सदानंदसाठी. रिवा स्वीप खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न सफल ठरतोय. जर सरळ हाताने जर धावा येत आहेत तर हात उलटा करायचा आवश्यकता माझ्या मते तरी नाहीये. आपण 2 चेंडूंचा खेळ केला होता, त्यावर 6 धाव पटकावल्या होत्या. तिसऱ्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा दीपक. आता मात्र चेंडूला शॉट ऑन पुल केलंय. चेंडू डीप मध्ये जातोय. आमचे स्वयंसेवक संकेश केणी आहेत तिथं. चौकार येतोय. या 4 धावेनीची धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचली जाते 10 वर. बिनबाद 10. नक्कीच आढावा घेत असताना संध्याकाळसाठी जो मॅजिक बॉक्स बनवला जातोय त्याचा. पुन्हा एकदा दीपा. आता मात्र चेंडूला खेळून काढतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू फील्ड होतोय. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी दोघांपर्यंत होती. 1 धावेनीची धावसंख्या पुढे सरकते 11 वर. अंतिम चेंडू शेष असावा पहिल्या षटकातील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात आतापर्यंत झालेली दिसते आपल्याला. कुठल्याही प्रकारचा गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं नाहीये सचिन स्पोर्ट्स पूर्ण संघाच्या गोलंदाज दीपक याला. दीपक आता मात्र हळूचा स्टिअर केला. चेंडू पॉइंट रिजनला जातोय. त्याच्यावर एक सिंगल कंप्लीट केली जाते. बरोबर पहिलं षटक समाप्त होतंय. धावफलकावर धावा लागल्या जातात 12 धावा. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू असणार आहे एकविरा पिंपळनेर संघासाठी.
सरपंच चषक 2021चा महासंग्राम रणधुमाळी आपण पाहत आहात. आपल्यापर्यंत अतिशय चांगलं असं टेलिकास्ट पोहोचवलं जात आहे GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट च्या मार्फत, आणि आमचं सुमधुर आवाज आपणापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं DJ लियान प्रोप्रायटर पॅरलल केणी यांच्या मार्फत. माझ्या समवेत स्कोरिंग अतिशय उत्तम अशी स्कोरिंग केली जाते. 2-3 दिवसांचा लेखाजोखा जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. नक्कीच ज्या आपण गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या गाडी कार रेड कलरची जी कार लावलेली आहे त्या कारचं रिफ्लेक्शन फलंदाज क्षेत्ररक्षकांना होतंय, तर कृपया आपण तिचा अँगल चेंज करायचा आहे. ज्या कोणा प्रेक्षकाची असेल किंवा खेळाडूची असेल त्यांनी कृपया तिचा अँगल चेंज करायचा आहे. धन्यवाद. नव्याने गोलंदाज येतोय जगदीश. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. जगदीश अतिशय सुरेख चेंडू, मात्र चेंडू उजवी अष्टी जडून जाते. पंच पडवळसर आमच्याकडे वळतात. वाईड एका अतिरिक्त चेंडूने गोलंदाजीची सुरुवात केली आहे जगदीश याने. जगदीश यांच्या मार्फत रोजची संध्याकाळची चहाची सोय केलेली आहे. खूप खूप आभारी आहे सरपंच चषक 2021 आपलं. पुन्हा एकदा जगदीश. आता मात्र चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू डीप मध्ये जातोय, तिथं थोडंसं फंबलिंग होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात मणिलाल मार्फत. या 2 धाव्यांची एकविरा पिंपळनेर पोहोचतोय बिनबाद 15 वर. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं नाहीये सचिन स्पोर्ट्स पूर्ण संघाला. पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑफ रिजनला, आणि चेंडू एका टप्प्याने बाहेर जातोय. चौकार. या 4 धावांची धावसंख्या वेगाने पुढे सरकतीये 19 वर. धावपलकावर लागले जातात. कुठल्याही प्रकारचा गडी बाद नाही, एक जमेची बाजू असणार आहे येणाऱ्या फलंदाजांसाठी. आता मात्र शॉटन पुल केलंय. सक्सेसफुल होतोय का पाहायचं. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, मात्र चेंडू सीमा पार जातोय. षटकार. मौका भी दिया और छक्का भी दिया. आपल्या उजव्या बाजूला धावत असताना झेल काय परिपूर्ण करता आला नाही क्षेत्ररक्षकाला, आणि त्याच्यावर झेल सोडून षटकार पेश केला जातोय. नक्कीच अडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हाताला स्पर्श देखील झाला होता, मात्र चेंडू सीमारेषेच्या आत पडण्याऐवजी बाहेर पडला आणि त्यावर 6 धावा आल्या. 6 धाव्यांची धावसंख्या वेगाने पुढे सरकते 25 वर. सुस्थितीमध्ये आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा. आता मात्र ओव्हरपिच चेंडू. चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑन रिजनला. आमच्या बाल्कनीमध्ये सरळ थेट षटकार. आरके स्टँड मध्ये आपण पाहिला होता हा षटकार. मणिलाल आपले इरादे साफ करत असताना आतापर्यंत त्याने 5 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल 19 धावा कुठून काढल्या. त्यामध्ये 2 उत्तुंग असे षटकार आणि एक चौकार पेश केलेला आहे. जगदीश याचा भरपूर समाचार घेतला जातोय. जगदीश आतापर्यंत खूप महागडा ठरताना दिसतोय आपणास. आतापर्यंत 19 धावा खर्च केलेले आहेत जगदीश याने 4 चेंडूंमागे. आता मात्र आपला अँगल चेंज केले. राईट आर्म राऊंड द विकेटने जाण्याचा निर्णय घेतलेला आहे जगदीशने. पुन्हा एकदा तसाच चेंडू, मात्र उंची कमी आणि लांबी कमी, मात्र लांबी देखील तेवढीच, आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार, आणि ही षटकारांची हॅट्रिक होतीये मणिलाल मार्फत. जगदीश खूप महागडं षटक हाताळताना आपणास पाहावयास मिळतं. नक्कीच ईगल स्पोर्ट खार्डी आमच्यापासून रजा घेत असता, मात्र आपण कर्णधार 4 षटक झाल्यावर लवकरात लवकर पाठवून द्यायचं आहे. ईगल स्पोर्ट
खार्डी आणि वरालदेवी ताडाली यानंतरचा सामना होणार आहे. वरालदेवी ताडाली संघाचा संघनायक आपण आल्याची रिपोर्टिंग करून घ्यायची आहे, ऑफिशियल नोंद आपली करून घ्यायची आहे. नक्कीच प्रमोददादा भुईर खूप मेहनत घेत असताना या, तसेच मनोज केनी देखील पाहत आहात आपण ग्राउंडची शहानिशा करताना. मॅजिक बॉक्स कशा प्रकारे बनवला जातोय, त्याच्यामध्ये काय कमतरता जरी नाही ना, ह्याचा खूप आढावा घेत आहेत ते. पुन्हा एकदा जगदीश मणिलालसाठी आता मात्र उत्कृष्ट चेंडू, फुल्लर लेनचा चेंडू खोदून काढला होता जवळपास. चेंडू शॉट मिड ऑफला उचलला जातोय यष्टीरक्षकामार्फत. तोपर्यंत एक धाव, 2 षटकांची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर बिनबाद जिंदाबाद 38 धावा. अतिशय खरपूस समाचार घेतला होता दीपक आणि जगदीश याचा. काळरामदादा काय सांगाल तुम्ही या फलंदाजीबद्दल? नाही, अगदी बरोबर आहे. चांगली सुरुवात, मी तर म्हणे 38 धावांची चांगली पार्टनरशिप. आणि आज मणिलाल पाटील चांगल्या लयमध्ये पाहायला मिळतोय. षटकरांची हॅट्रिक देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेली आहे. आणि निश्चितच येणाऱ्या फलंदाजीमध्ये अजूनही हनुमान पाटील, ज्ञानेश्वर माली आणि विजय इताडकर एक चांगली भरभक्कम फलंदाजी अजूनही एकविरा पिंपळ संघामध्ये शाबूत आहे. या दोन्ही सलामीवीरांनी चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या 12 चेंडूवर 38 धावांची भागीदारी करून दिलेली आहे पहिल्या विकेटसाठी. नक्कीच पद्मनाथ येतोय गोलंदाजीसाठी. एक चषकाचा मालिकावीर देखील पद्मनाथ ठरलेला आहे, हे देखील विसरून चालणार नाही आहे. आणि त्याच्यासमोर तेवढेच ताकदीचे दोन्ही फलंदाज देखील आहेत, सदानंद आणि मणिलाल. दोन्ही सलामीवीर अतिशय चांगला पायाभरणी. एक चांगली इमारत जर तुम्हाला बनवायची असेल तर त्याचा पाया जो आहे तो अतिशय चांगला असावा. पद्मनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट आणि मारा करण्यासाठी सज्ज होतोय मणिलाल पाटीलसाठी. पुन्हा एकदा चेंडूला शॉट ऑन पुल केलाय, स्क्वेअर लेग रिजनला चेंडू जातोय. एका टप्प्याने चेंडू जातोय सीमापार चौकार. नक्कीच पंच विजय वाघरी सर, एक वेगळा अंदाज आहे त्यांचा. चौकार, षटकार, धावबाद, कॉट बिहाइंड, असं वेगवेगळे ज्याप्रमाणे फलंदाज बाद होतोय किंवा चौकार लागतोय, षटकार लागतोय, एक वेगळा अंदाज आहे त्यांचा. प्रत्येक शैली वेगळी आहे. आतापर्यंत मणिलाल 30 या धावसंख्येवर खेळतोय. कुठल्याही प्रकारचा डॉट चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळलेला नाही. पुन्हा एकदा चेंडूला पुल केलेलं आहे, मात्र सक्सेसफुल नाही. यावेळेस सक्सेसफुल झालेले आहेत ते पद्मनाथ. नक्की बजरंग पाटील यांच्या मार्फत उत्कृष्ट झेल समाप्त झाला तिथे. मणिलाल याचं तुफान थांबलेलं आहे. नक्कीच ज्या वेळेचा पिंपळनेर आणि सचिन स्पोर्ट पूर्ण संघ दोन्ही संघ दाखल झाले त्यावेळेस तुफान देखील मैदानामध्ये आलं होतं. एक छोटंसं वादळ देखील मैदानामध्ये आलं होतं, मात्र ते वादळ कुठंतरी थांबल्यासारखं दिसतंय मणिलालच्या मार्फत. नव्याने आलेले फलंदाज हनुमान. नक्कीच बाद होण्यापूर्वी मणिलाल याने 30 धावा काढल्या होत्या. त्यामध्ये उत्तुंग असे 3 षटकार आणि 2 चौकार पेश केले होते. डीपमध्ये चांगला झेल पूर्ण केला होता बजरंग पाटील यांनी. चला थोडासा स्पीडअप करा, अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा पद्मनाथ राईट आर्म राऊंड द विकेटने अतिशय सुरेख चेंडू आणि पाहिलं होतं मणिलाल अगदी यष्ट्यांच्या समोर आला होता आणि हनुमान यष्ट्यांच्या समोर आला होता आणि पंचांना कुठल्याही प्रकारचं तिथे शंका निर्माण नाही झाली आणि सरळ बोट आकाशात दिलं होतं. अतिशय चांगला चेंडू होता, लेगस्टिकवरचा चेंडू होता. थोडेसे शपल क्रॉस झाले होते, मात्र हनुमान यासारखा फलंदाज 0 धावसंख्येवर बाद केलेली आहे. निश्चितच इथून मात्र सचिन स्पोर्ट पूर्ण संघ एका चांगल्या वाटचाल करतो असं म्हणायला हरकत नाही, कारण की खास करून तिसरं षटक हे पद्मनाथ याचं पहिल्या चेंडूवर चौकार येऊन देखील त्यांनी मणिलाल पाटील
आणि हनुमंत पाटील यांचा अडचण दूर केलेला आहे. नक्कीच हॅट्रिकवर आहेत ते. 2 चेंडूंमागे 2 मोठे फलंदाज गारद करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. हॅट्रिक होते की नाही पाहायची आहे. ज्ञानेश्वर येत आहेत नवीन फलंदाजीसाठी आणि हॅट्रिक चेंडू असणार आहे. पाहायचं हॅट्रिक पूर्ण होतीये का, पहिली हॅट्रिक पूर्ण होतीये का विकेटची. अतिशय सुरेख चेंडू, फुलर लेनचा चेंडू आपल्या फॉलो थ्रोमध्ये पद्मनाथ चेंडू उचलतोय. निर्धाव चेंडूंची समाप्ती होते. धावफलक अजूनही स्थिरावलेले 42 वर. 12 चेंडू 38 आणि या षटकातील 4 चेंडू टाकून झाले आहेत. 4 धावा दिलेत, 2 फलंदाजांना बाद केलेले आहे. अतिशय चांगलं गोलंदाजीचं पृथ्थकरण. आता मात्र चेंडूला खेळून काढल्या, हवा तसा बॅटवर चेंडू घेता आलेला नाही आहे. डीपमध्ये चेंडू फील्ड होतोय, थ्रो अतिशय चांगला होतोय, त्याच्यावर फक्त 1 धाव पूर्ण केली जाते. बऱ्याच काळानंतर सदानंद येतोय स्ट्राईक एंडला. पद्मनाथ वैयक्तिक पहिलं सांघिक तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. सदानंदसाठी नेहमी आनंद देणारं नाव म्हणजे सदानंद. नक्कीच त्यांचा आनंद हा पिंपळनेर संघासाठी चांगला आहे. फुलटॉस चेंडू, चेंडूला खेळून काढले लॉंग ऑफ रिजनला. एका टप्प्याने चेंडू सीमा पार जातोय, चौकार. नक्कीच द्विधा मनस्थितीमध्ये आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं होतं की चेंडू अडवला जाईल की त्याच्यावर झेल संपन्न केलं जाईल. मात्र या चौकारांशी षटक समाप्त होतोय. तिसऱ्या षटकामध्ये पद्मनाथ यांनी थोडासा अंकुश लावलाय धावसंख्येला. जिथे 2 षटकांमागे 38 धावा झाल्या होत्या, तिथे मात्र कुठेतरी या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च करीत 2 गडी बाद करण्यामध्ये पद्मनाथ याला यश आले. अंतिम आणि शेवटचं षटक असणार आहे. मी आवाज देऊ इच्छितो. वरालदेवी ताडाळी संघाचा संघनायक, ईगल स्पोर्ट खार्डी संघाचा संघनायक, दोन्ही संघांच्या संघनायकांनी हे षटक संपताच नाणेफेकीसाठी तयार राहायचे. नक्कीच थोडंसं बॅट चेंज केली जाते. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये हाणामारी करण्यासाठी तशा प्रकारचं बॅट, तशा प्रकारची फळी त्यांच्या गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी हरेश आणि सामना करण्यासाठी सज्ज होतोय ज्ञानेश्वर, ज्याने आतापर्यंत 2 चेंडू खेळून काढलेत. 1 धाव त्याने आपल्या नावावर काढून ठेवलेली आहे. आपला श्री गणेशा 1 धावेने केलेलं आहे त्यांनी. हरेश अतिशय सुरेख चेंडू, चेंडू फुल्लर लेनचा होता, चेंडूला खेळून काढलेलं आहे. थोडंसं फंबलिंग होतंय डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला, त्यावर 2 धावा पळून काढल्या जातात. ज्ञानेश्वर आणि सदानंदच्या मार्फत धावसंख्या लागली जाते 49 वर. पुन्हा एकदा हरेश राईट आर्म ओव्हर द विकेट आणि ज्ञानेश्वरसाठी. अतिशय सुरेख चेंडू, फुल्लर लेनचे चेंडू वारंवार हाताळले जातात, त्याच्यावर 1च धाव घेतली जाते. सदानंद मात्र आता स्वतःवर स्ट्राईक ठेवू इच्छितो. येणारे पुढचे 4 चेंडू खेळण्याचा त्याचा मनसुबा असणार आहे आणि अर्धशतक झळकावलं जातं एकविरा पिंपळनेर संघाकडून. धावफलकावर 50 धावा लागल्या जातात. नक्कीच थोडेसे चेहऱ्यावर स्मित हास्य नक्कीच डगआउटमध्ये आपणास पाहावयास मिळतो. 50 धावा धावफलकावर लागल्या जातात. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. ईगल स्पोर्ट खार्डी संघाचा संघनायक आणि वरालदेवी ताडाळी संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचे. हे 4 चेंडू संपताच नाणेफेक होणार आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता आणि आता मात्र चेंडू फेक होते, मात्र गॅदर हवा तसा करता येत नाही. त्यावर 2 धावा पूर्ण केल्या जातात. दबावात टाकलं होतं. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली होती, त्याचा दबाव थोडासा जाणवला होता आणि या 2 धावेनीची धावसंख्या पुढे सरकते 52 वर. सदानंद अतिशय चांगल्या धावा काढतोय. सलामीला आलेला आहे. नक्कीच त्याचा सलामीवीर मणिलाल याने 30 धावा बाद होण्यापूर्वी केल्या होत्या. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, चेंडू जातोय पॉइंट रिजनला.
फील्ड होते, फक्त आणि फक्त एक धाव घेतली जाते, मात्र थोडासा गजाळ होता. गॅदर चांगलं केलं यष्टीरक्षकाने. एक धाव. वारंवार पुकार केला जातोय वरालदेवी ताडाई संघाला. आपण अजूनही कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आम्हाला दिलेला नाही आहे. पहा, स्पर्धेचे नियम आहेत, त्या नियमानुसार आयोजकांनुसार आम्हाला जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू खेळून काढल्या डीपमध्ये. तिकडे क्षेत्ररक्षण होते, थोडंसं फंबलिंग होते, मात्र मणिलाल फक्त एकच धाव घेतोय. सदानंद स्वतःवर स्ट्राईक घेतो. ज्ञानेश्वर एक धाव पूर्ण करतोय. शेवटचा आणि अंतिम षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे आणि वरालदेवी ताडाई संघ, आपण जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचंय, आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. नाणेफेक होणार आहे. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू डीपमध्ये जातोय, त्याच्यावर फिल्डिंग होतीये. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. 4 षटकांची समाप्ती होतीये. धावफलकावर धावा लागल्या जातात. 14.00च्या सरासरीने 56 आणि 57 धावांचं लक्ष असणारे सचिन स्पोर्ट पूर्णा संघाला हा सामना जिंकण्यासाठी 14.25च्या सरासरीने. वरालदेवी ताडाई संघ वारंवार आपणास पुकार दिले जात आहेत. आयोजन कमिटी आपणास वारंवार पुकार देते, तरी आपण कुठल्याही प्रकारचा संपर्क आमच्याशी साधत नाहीये. तर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ ईगल स्पोर्ट खार्डी नक्की इथं तयार आहे. त्यानंतरचा सामना होणार आहे जोशी 11 भादवड आणि चौथा हिरवा मानकोई बी या संघाने देखील तयार राहायचंय. कुठेही वेळ विळंब आपणास करायचा नाहीये. आपण देखील सर्व खेळाडूंनी आपल्या तयार राहायचंय. तर निश्चित मित्रांनो, मैदानामध्ये सामना सुरू आहे. एकविरा पिंपलनेर आणि सचिन स्पोर्ट पूर्णा. 56 धावा बनवल्या प्रथम फलंदाजी करताना आणि 57 धावांचं लक्ष ठेवलेले आहे विजयासाठी सचिन स्पोर्ट पूर्णा संघासमोर. वरालदेवी ताडाली संघाने लवकरात लवकर आपली आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. तसेच चौथा हिरवा मानकुली बी आणि जोशी 11 भादवाड या संघाने देखील पूर्व तयारीला लागायचे. चौथा हिरवा मानकुली बी संघाच्या सर्व सहकारी खेळाडूंनी त्वरित या क्रीडानगरीमध्ये यायचं आहे. छप्पन्न धावा बनवल्यात. 57 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. खूप उष्णता आहे आणि आमच्या आयोजन कमिटीच्याकडून एक सूचना आहे पंचांना देखील की जेव्हा खेळाडूंना पिण्याची पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा पाणी मागवायचं आहे. षटक कुठलाही सुरू असो, जेव्हा खेळाडूंना पाण्याची आवश्यकता मैदानामध्ये भासेल तेव्हा आपण ते पंचांकडे आपली मागणी करायची आहे आणि आपल्याला पाणी दिलं जाईल. तर निश्चितच आमचे काजल जेंट्स ब्युटी पार्लरचे मालक शेखर भाई यांनी खरोखरच या स्पर्धेसाठी आपली वेळ
आणि सहकार्य देखील दिलेले शेखर सरपंच चषक 2021 मध्ये सन्माननीय चौथाईरवा मानकुली ए आणि गणेशदादा केनी यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण जाणार आहोत. चौथाईरवा मानकुली बी आणि जोशी 11 भादवाड. तर चला चौथाईरवा मानकुली बी संघाचे संघनायक रविदादा पाटील आपण त्वरित या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. नक्कीच सलामीवीर जोडी मैदानामध्ये येताना पद्मनाथ आणि बजरंग. दुसऱ्या डावाचा खेळ सुरुवात होतीये. दुसऱ्या डावामध्ये 57 धावांचं टार्गेट घेऊन उतरलेली आहे. वेलकम गणेशदादा केनी. आमचे सन्माननीय सरपंच. खरोखर स्पर्धेसाठी अपार मेहनत, अपार कष्ट, तन मन धन ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून इथे दिलेले आहे. आमचे मानकुली गावचे लाडके जिगेदादा यांचं व्यासपीठावरती शुभागमन झाले. सुस्वागतम. पहिला चेंडू खेळून काढलेला आहे. अतिशय सुरेख स्वीप केलं होतं आणि चेंडू जातोय फाईन लेग सीमा पार. चौकारानिशी खातं ओपन केलं जात आहे पद्मनाथ मार्फत. 57चं टार्गेट आहे. 14.25च्या सरासरीने धावा जमा करायची आहेत हा सामना जिंकण्यासाठी. सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला मणिलाल याच्यावर आक्रमण केलं जातंय पहिल्याच चेंडूवर. पुन्हा एकदा मणिलाल. आता मात्र शॉर्ट अँड पुल केलेलं आहे. पॉवरफुल अँड सक्सेसफुल चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. वेलकम रविदादा पाटील. आपला देखील हार्दिक स्वागत आहे. यानंतरची लढत आहे एका घरच्या मैदानावर खेळणार आहे. दुसऱ्या फेरीमध्ये जोशी 11 भादवड आणि चौथाईरवा मानकोई बी दोन्ही संघांच्या संघनायकांनी तयार राहायचे. नवीन बोलते सेकविदा. जोशी 11 भादवड संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चौथाईरवा मानकोई बी संघाचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. हा षटक समाप्तीनंतर आपण नाणेफेक करणार आहोत. जोशी 11 भादवड संघाचे संघनायक मणिलाल याच्या पहिल्या 2 चेंडूवर मोठा समाचार घेतला जातोय पद्मनाथ मार्फत. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. 2 चेंडूंमागे सलग 10 धावा खर्च केल्या जातात. हे जे आपण आयोजन आणि नियोजन पाहत आहात, जो मंडप व्यवस्था सुव्यवस्था जी केलेली आहे, मोहित मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर इंद्रपाल माळी यांच्यामार्फत अतिशय सुरेख असा मंडप आपण पाहत आहात. त्यांच्या पुन्हा एकदा मणिलाल पद्मनाथसाठी पुढे सरसवत चेंडू खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग रिजनला काही टप्प्यानिशी चेंडू सीमा पार होतोय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार.
सलग 3 चेंडूंवर 3 मोठे फटके आपण पाहत आहात पद्मनाथ, कारण पद्मनाथ हा देखील एका सिरीज मध्ये एका टुर्नामेंटचा मालिकावीर म्हणून संबोधला गेला होता. का संबोधला गेला होता त्याचं पृथ्थकरण तो दाखवत आहे. षटक हाताळताना त्याने 2 गडी देखील बाद केले होते आणि आता मात्र सुरुवातीच्या 3 चेंडूवर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना दिसतोय. आता मात्र इनसाइड एज लागलेली आहे आणि बाकीचं काम पूर्ण केलेले यष्टीरक्षक एक वादळ पद्मनाथच्या रूपाने समेटलेलं आहे यष्टीरक्षकाने आपल्या हातात आणि मणीला याला मिळालेलं पहिली सफलता आहे. सफलता मिळाली एकविरा पिंपळनेर संघाला. कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल पिंपळनेरच्या सर्व समर्थकांनी. तर आता आलेल्या क्रीडा रसिकांसाठी चालू असलेला सामना सचिन स्पोर्ट्स पूर्णा विरुद्ध एकविरा पिंपळनेर. सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केलं होतं, आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी पिंपळनेर संघाला आणि पिंपळनेर संघाने तब्बल 56 धावा कुठून काढल्या होत्या. मणिलाल याच्या मणिलाल यांच्या जोराच्या फलंदाजीच्या जोरावर तब्बल 30 धावांच्या जोरावर 56 धावा कुठून काढल्या होत्या. 57चं लक्ष ठेवलेलं आहे. त्यालाच प्रत्युत्तर देत असताना 4 चेंडूंमागे 14 धावा खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत मणिलाल याने आणि त्या 14च्या 14 धावा कुठून काढल्या होत्या पद्मनाथने. फुलटॉस चेंडू मात्र बीट होतोय, फलंदाज बीट होतोय, यष्टी रक्षक आणि बायच्या स्वरूपामध्ये हा मिळतोय चौकार. धावा कशाही होत सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाला धावा येणं महत्वाचं आहे. रेग्युलर क्रिकेट आपण फॉर्मॅटमध्ये टेनिस क्रिकेट फॉर्मॅटमध्ये कमी षटकांच्या सामन्यांमध्ये आपण पाहत असतो. धावा किती झाल्या याला महत्व नाही, धावा किती आल्या कशा आल्या ह्याला खूप महत्व दिलं जातं. धावा येणं गरजेचं असतं, धावा कोणी काढल्या याला महत्व नाही. धावा संघाच्या धावनावर धावा जास्त लागणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा मणिलाल आता मात्र चेंडूला खेळून काढलाय, गॅप मध्ये चेंडू जातोय काऊ रिजनच्या बाहेर, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. अतिशय महागडं षटक आपण हाताळताना पाहिलं मणिलाल याला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 गडी नक्की बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं, मात्र 22 धावा देखील खर्च केल्या जातात त्यांच्या मार्फत. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज सदानंद. 22 धावा खर्च झालेले आहेत पहिल्या षटकामध्ये. पहा पहिलं जसं सलामीची जोडी आली होती मणिलाल आणि सदानंद, तशाच प्रकारे पहिलं आणि दुसरं षटक देखील त्यांच्या मार्फत हाताळलं जात आहे. येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असणाऱ्या सामना जिंकण्यासाठी जवळपास 12च्या सरासरीने या धावा पूर्ण कराव्या लागत असतील. वेलकम ज्ञानेश्वर चिकणे, बऱ्याच काळानंतर आमच्यामध्ये जॉईन होत असताना. फुलटॉस चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाहीये, बॅटला लागून बॅटची कड लागून चेंडू गेला होता पॉइंट सीमारेषेला आणि त्याच्यावर 1 धाव पूर्ण केली जाते बजरंग मार्फत. बजरंग आपलं खातं अकाउंट ओपन करतोय. धाव फलकावर धावा लागल्या जातात 23. एका गड्याच्या मोबदल्यात 23 धावा, अजूनही 17 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असणार आहे. बरोबर 12च्या सरासरीने धावा करायच्या हा सामना जिंकायचा असेल तर. आता माझा शॉट ऑन पोल केलाय, एक चाबूक शॉट पेश केलेला आहे.
हरेश याने ज्याप्रमाणे पद्मनाथ जे शॉट मारत होता त्याचप्रमाणे येऊन खेळून काढलेल्या हरेश याने आणि या 6 धावांची धावसंख्या वेगाने पुढे सरकते 29 वर. थोडंसं चिंतेचं वातावरण दिसतंय एकविरा पिंपळनेर संघाच्या पूर्ण क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकांवर की कुठेतरी गडी बाद करण्यामध्ये लवकरात लवकर यश आलं पाहिजे. जर हा सामना जिंकायचा असेल तर बजरंग आणि हरेश याला लवकरात लवकर बाद करावे लागेल. या उलट हा सामना जर जिंकायचा असेल सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला तर बजरंग आणि हरेश याला शेवटच्या षटकापर्यंत राहणं अनिवार्य आहे. खूप रगरक्त ऊन पडतंय आणि त्या उन्हामध्ये 40+ खेळ चालू आहे. अतिशय शिस्तप्रिय खेळ आपण पाहत आहात 40+ संघाकडून. त्यांचं रनिंग बिटवीन द विकेट आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची जिद्द. गावासाठी वेलकम. श्री गणेश ट्रान्सपोर्टचे मालक नित्यानंद सखाराम माळी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे सरपंच चषक 2021 मध्ये. सदानंद वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळताना थोडं क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना दिसत आहेत. रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धावांची धावसंख्या वेगाने सरकते 35 वर. पहा मणिलाल ज्यावेळेस फलंदाजी करत होता त्यावेळेस मणिलालने देखील हल्ला बोल चढवला होता. जगदीश याच्यावर षटकारांची हॅट्रिक पेश केली होती. आता मात्र हरेश आलाय फलंदाजीसाठी. त्याने 2 चेंडूवर 2 षटकार पेश केलेले आहेत. एक चौकार देखील पेश केलाय. षटकारांच्या हॅट्रिक वर असणार आहे. धावपलकावर धावा लागल्या जातात 35. अजूनही 22 चेंडूंची आवश्यकता असणार आहे. बीमरसाठी रिव्ह्यू नसणार आहे. बीमरसाठी जो रिव्ह्यू असणार आहे तो रजनी क्रिकेटमध्ये रेग्युलर क्रिकेटसाठी असणार आहे. पंचांनी आपला निर्णय असणार आहे तो त्यावेळेसच कळवायचे. पुन्हा एकदा मात्र बोल्ड केलं जात आहे. अतिशय सुरेख वेगवान चेंडू हाताळला होता. फुल्लर लेनचा चेंडू परिपूर्ण बीट केलं होतं आपल्या गतीने. हरेश याला सदानंद ने काय सांगू इच्छितो ज्ञानेश्वर चिकणे या चेंडूबद्दल? इथून नक्कीच सामन्याला कलाटणी मिळू शकेल कारण पद्मनाथ आणि हरेश हे फलंदाज बाद झालेले आहेत. एक मोठी धावसंख्येचा पाठलाग करताना दोन्ही फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आता मात्र खरी मदार असेल ती बजरंग याच्या खांद्यावर. एकविरा पिंपळनेर संघाने या सीझनमध्ये निराशाजनक कामगिरी केलेली आहे कारण 8 स्पर्धा झाल्या. 8 स्पर्धामध्ये या संघाला सुपर 3 मध्ये पोहोचता आलं नव्हतं. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली संधी आहे. तर सचिन स्पोर्ट पूर्ण संघ मागची जी स्पर्धा झाली होती नंदकिशोर स्मृती चषक त्या स्पर्धेमध्ये हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता आणि अंतिम फेरीमध्ये मात्र पराभूत झाला होता. एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार नाही. इथून या सामन्याला नक्कीच कलाटणी मिळेल आणि हा एक अतिशय चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो. हो नक्कीच या सामन्याबद्दल सांगावं तेवढं कमी. आता मात्र 14 चेंडू आणि 22 धावा दोलायमान स्थितीमध्ये सामना येऊन आघाडीचे फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलेले. एक होतकरू फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलेले पद्मनाथ आणि हरेश याला. पहिल्या षटकामध्ये मणिलाल याने 22 धावा खर्च केले होते. मात्र सदानंद आतापर्यंत 4 चेंडूंमागे 13 धावा खर्च केलेले आहेत आणि येणारे 14 चेंडू 22 धावा. सदानंद पुढे सरसावत खेळलेले आहे. जगदीश आलेला आहे फलंदाजीसाठी. हळूच हाताने खेळून काढलेले आहे. विकी नक्कीच 2 संघाविषयी मी सांगेन. चौथ्यावर मानकोली ए मागच्या वर्षी हा संघ टॉपला होता, नंबर 1 वर होता ईगल स्पोर्ट खार्डी संघासमवेत. आणि एकविरा पिंपळनेर संघ कधी काली या संघाने एका वर्षामध्ये 7 विजेतेपद पटकावले होते. मात्र या सीझनमध्ये या दोन्ही संघांची जी कामगिरी आहे ती अशी अतिशय निराशाजनक आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता मात्र डावी यष्टी सोडून जात आहे असं पंचांनी सांगितलं. अंपायर इज अ बेस्ट जज. दात खूप जोराने उचलून धरली होती. षटक समाप्त होतंय. षटक समाप्त होतंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागल्या जातात. 38 धावा लागल्या जातात आणि येणाऱ्या 2 षटकांसाठी काय होतंय काय बिघडतंय
नक्कीच मी जॉईन होतोय टॉससाठी. मला नाव लिहून दिली काय दिली. जोशीलन भादवाड संघाचे कर्णधार आणि चौथा हिरो मानकोली बी संघाचे कर्णधार रवी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सुभाष, आपण या टफ एन्काउंटर आपण पाहतोय. पहिल्या षटकात 22 धावा, दुसऱ्या षटकात 16 धावा आल्या. जगदीश गोलंदाजीसाठी येतोय, मात्र सॉरी जीत म्हात्रे आणि दिनेश योगेश भोईर साहेबांना मी गोलंदाजीसाठी येतोय. आमंत्रित करतोय. आपण पुढच्या नाणेफेकीसाठी यायचं टॉस बॉक्स मध्ये. पुढचं नाणेफेक होणार आहे चौथा हिरवा मानकोळी बी विरुद्ध जोशी 11 भादवड. 38 धावा धावफलकावर लागलेले आहेत. जितू मात्रे, दिनेश भोईर दोन्ही मान्यवरांना. जीत मात्रे, दिनेश भोईर, सुजित भोईर, दिनेश भोईर, सुजित मात्रे. सुजित म्हात्रे आणि दिनेश भोईर साहेब आमच्यामध्ये येत असताना टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय दोन्ही साहेबांना. आणि नाणेफेक होत आहे चौथा हिरवा मानकोळी बी आणि जोशी 11 भादवड या दोन्ही संघादरम्यान. आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मी आपणास नाणं समजावून देतो. सरपंच जिग्यादादा आणि सरपंच चषक 20-21. हो, इथे मात्र जगदीश याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 44. कॉल असणार आहे जोशी 11 भादवड संघाचा. सरपंच चषक आणि आलेले सरपंच जिग्यादादा. नक्कीच यापूर्वी मी मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. आपण आलात, शोभा वाढवलीत, खूप खूप धन्यवाद आपलं. रविदादा नाणेफेक जिंकलेली आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये नो डाऊट अतिशय उत्कृष्ट फलंदाजी झाली होती. रुपेश याला मात्र कुठेतरी कमी संधी मिळाली होती स्ट्राईकला. प्रेमनाथ आणि विशाल यांच्या मार्फत झेल सोडले गेले होते. क्षेत्ररक्षणाबद्दल काय म्हणाल? खराब क्षेत्ररक्षण झाला होता. आता क्षेत्ररक्षण सुधारण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच घरच्या मैदानावर खेळताय तुम्ही आणि आपल्या घरेलू मैदानावर प्रेक्षकांना खुश करण्याचा हा सामना जिंकून खुश करण्याचा तुमचा काय विचार असेल की नाही? कुठलाही संघ, यजमान संघ घरच्या प्रेक्षकांना खुश करण्याचा प्रयत्न तर 100% करतो, पण काही कमी पडल्यानंतर संघ हरतो. आपण जे वक्तव्य केलात, नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? 40-45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. खूप खूप आभार आपलं. जोशी 11 भादवड, यापूर्वी आपण एक सामना जिंकलात. कशा प्रकारे एन्जॉय केला सरपंच चषक? सरपंच चांगल्या पद्धतीने एन्जॉय केला. आयोजन नियोजन चांगलं आहे आणि खूप खेळायला बरं वाटतं. आता खूप ऊन पडलेलं आहे. ह्या उन्हामध्ये, गरमीमध्ये तेवढाच गरम सामना पाहायला मिळेल का? नक्कीच मिळेल. असे तुम्ही एक चांगली धावसंख्या उभारली होती, एकतर्फी सामना जिंकला होता. सलामीवीर नो डाऊट खूप चांगली फलंदाजी केली होती. मात्र सलामीवीर जर लवकर बाद झाले तर प्लॅन बी साठी असे कुठले फलंदाज असतील त्यांच्याकडून खूप अपेक्षा असेल? फलंदाज आहेत, सचिन आहेत, शैलेश आहे, सुभाष आहे, स्वतः मी आहे. नक्कीच येणारे 4 षटकांमध्ये तुम्ही कुठपर्यंत लक्ष बघताय? 50+ पाहिजेत आम्हाला. 50+ धावा करायच्या आहेत. आपलं खूप खूप आभार आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हा दोघांना. फ्रॉम टॉस बॉक्स, चौथा हिरवा मानकोळी बी won the toss and they choose to field first. ओव्हर टू ज्ञानेश्वर चिकणे. दरम्यान आतापर्यंत 52 धावा ह्या झालेल्या आहेत आणि करायच्या आहेत 8 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. काय जबरदस्त बॅटिंग आपण बघितली आज सचिन स्पोर्ट पूर्णा संघाची. मागच्या स्पर्धेमध्ये हा संघ अंतिम फेरीमध्ये पराभूत झाला होता, मात्र चॅम्पियनसारखा खेळतोय.
इथे मात्र चेंडू हवेत आहे, लिडिंग एज, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू पडेल, धाव मात्र मिळेल, 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण. जबरदस्त कॉन्फिडन्समध्ये आज सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला आपण बघितलं. खास करून 57 धावा असतानाही, 58 धावांचं टार्गेट असतानाही आपण पाहतोय की कॉन्फिडन्समध्ये फलंदाजी करताना एकविरा पिंपळनेर संघ कुठे ना कुठे फलंदाजीमध्ये चमकला होता. मात्र गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकात आपण पाहिलं मणिलाल 22 धावा खर्च केल्या, सदानंद 16 धावा खर्च केल्या. या अगोदरचा जो चौकार गेला होता बघा, तिथे मात्र नांदी पराभवाची लागली होती एकविरा पिंपळनेर संघाच्या, कारण तो चौकार जर गेला नसता, झेल झाला असता तर नक्कीच सामन्याला कलाटणी मिळू शकली असती. योगेश ओव्हर द विकेट, हो चांगला चेंडू. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, 3 षटकं संपलेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेले त्या 54, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. हे 2 संघ असे आहेत ना, एकविरा पिंपळनेर आणि त्यानंतर चौथा हिरवा मानखोली ए, जबरदस्त कामगिरी मागच्या काही वर्षामध्ये या संघाने केली होती. मात्र 2021 जसं कोरोनाचं संकट पूर्ण जगावर, आर्थिक घडी जशी बिघडली होती भारताची, महाराष्ट्राची, त्याचप्रमाणे घडी बिघडलेली आहे 2020-21मध्ये चौथा हिरवा मानकोली ए आणि एकविरा पिंपळनेर या संघांची. कारण या संघांना दादा संघ असं मानलं जात होतं. यानंतरचा जो सामना होणार आहे, एक शेवटची आशा जी आहे मानकोली संघाच्या पाठीराख्यांची, चौथा हिरवा मानकोली बी समोर असेल. बॅटिंगसाठी दादा समजला जाणारा संघ, खात्यापित्या खेळाडूंचा संघ असं म्हटलं तरी वावगं ठरू नये, कारण त्यात मुसाभाई, सचिन, शैलेश, सुभाष असे एकाहून एक तार फलंदाज आहेत. आणि खास करून उल्लेख करेन, योगेश नाना आज संघामध्ये नाही, मात्र तरीसुद्धा योगेश नानाकडून हार्दिक शुभेच्छा आहेत. बादवड संघासाठी 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. फुलाजी इताडकर आय थिंक गोलंदाजी करतील आणि फुलाजी इताडकर यांनी जर सामना जिंकून दिला तर त्यांच्या या पूर्ण कारकिर्दीतील एक संस्मरणीय हा सामना असेल. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. वेलकम गणेशजी केणी साहेब, नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्मान्य कार्याध्यक्ष, विद्यमान सरपंच मानकोली. बघा, देशाचा स्वाभिमान असतो पंतप्रधान, राज्याचा मान असतो मुख्यमंत्री, शहराचा मान असतो महापौर आणि गावाचा सन्मान असतो सरपंच. आणि सरपंच जिग्यादादा यांच्या सन्मानाने खेळवली जाणारी ही स्पर्धा, बरीच वर्ष त्यांचं स्वप्न होतं सरपंच पदावर आरूढ होण्यासाठी. हो, काय घडतंय तिथे, पहिला चेंडू आपण पाहतोय, मोठा फटका मारण्याचा, लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न केला जातोय. बजरंग म्हणजे हनुमानाचं नाव. हनुमान जसा हवेत उडण्यासाठी नेहमी प्रसिद्ध असत, त्याचप्रमाणे हवेत फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता बजरंग पाटील यांच्याकडून. फुलाजी राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र हो, वड बॉल, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते फुलाजी इताडकर यांच्याकडून. हा अनुभव आहे मित्रांनो, आणि अनुभव नेहमी टॅलेंटवर भारी पडत असतो. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. व्हाट अ मॅच, काय जबरदस्त गोलंदाजी. मी सांगितलं होतं की फुलाजी इताडकर यांनी जर हा सामना जिंकून दिला तर नक्कीच त्यांच्या जीवनातील हा संस्मरणीय सामना असेल. काजल जेन्स ब्युटी पार्लरचे प्रोप्रायटर शेखर भाई यांच्याकडून पारितोषिक आहे. मात्र नक्की सांगेन. यावेळी मात्र प्लेक केलेला आहे, बघायचं. हो, सदानंद पाटील चेंडू खाली आणि बजरंग यांना जावं लागेल मैदान सोडून. काय घडतंय इथे कलराम केनी सर, 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सामना इथे कुठेतरी कलाटणी घेतोय. अगदी बरोबर चिकणे सर, सामना मात्र आता फसलेला आहे तो सचिन सर पूर्ण संघाच्या बाजूनी, कारण की
फुलाजी इतळकर यांचं मी कौतुक करेन. 7 चेंडू 3 धावा आणि पहिले 3 चेंडूवर एकही धाव न देता बजरंग पाटील सारख्या फलंदाजाला बाद केली आणि सामन्याची रंगत मात्र वाढवलेली आहे. बघा, शरीरासाठी श्वास आणि मनासाठी आत्मविश्वास अतिशय गरजेचा असतो. इथे आत्मविश्वास दाखवलेला फुलाजी तडकर यांनी मी सामना नक्कीच काढून देण्याचा प्रयत्न करेन. आणि 3 चेंडूवर आपण पाहतो एक फलंदाज बाद केलेले, एकही धाव आलेली नाहीये. येस, आणि गणेश केनी साहेब यांचा नेहमीचाच फेवरेट बॉलर राहिलेले फुलाजी तडकर. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. सामना आवडला असेल तर नक्की टाळ्या उद्या मित्रांनो. चेअरअप करूया गोलंदाजाला, चेअरअप करूया फलंदाजाला. अगदी बरोबर. सामना कुठलाही संघ जिंको, मात्र दोन्ही संघाच्या खेळाडूंनी प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. येस, फुलाजी तडकर वन्स अगेन जगदीश साठी राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे स्लोवन चेंडू खेळून काढलेला आहे स्क्वेअर क्षेत्रात. एक धाव पूर्ण केलेले आहे. जबरदस्त फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावाही पूर्ण केलेल्या आहेत. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाही. अजूनही एक चेंडू जर डॉट काढला, एक चेंडूवर या चेंडूवर विकेट जर घेतली तर नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगू शकतोय. आणि शेवटच्या चेंडूपर्यंत कसा सामना रंगेल ते आपण काल बघितलं. वीर तानाजी दापोडे आणि चौटायुराव मानकोली ए या संघामध्ये जो सामना झाला होता. वॉट मॅच. मात्र गरमीमध्ये आपण पाहतोय जबरदस्त सामना. सामन्याची गरमी वाढलेली आहे. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. नक्कीच फलंदाजाचे शेजारी वाढतील. मात्र काय फटका खेळला होता जगदीश पाटील. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. फुलाजी इतळकर आपल्या नक्कीच पूर्ण क्रिकेट कारकिर्दीचा इथे अनुभव पणाला लावताना. समोर फलंदाजी तितकाच अनुभवी आहे जगदीश पाटील. वॉट अ मॅच. काय जबरदस्त सामना आपण पाहतोय. असं वाटलं होतं की सचिनपूर पूर्ण संघ हा सामना 1 हाती विजय संपादन करेल. मात्र एका वर्षात आम्ही 7 विजेतेपद का पटकावले होते याचं उत्तर देताना एकविरा पिंपलनेर. फुलाजी इथे मात्र खाली राहणारा चेंडू. ओ माय गॉड, काय करतोय. येस, फलंदाज धावबाद हेमंत मिटकर. कंपल्सरी चेसिंग असेल. अतिशय खाली राहणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑफ साईडला, मात्र चेंडू डॉट होतोय. इथे खरोखरच सामन्यामध्ये रंगत वाढलेली आहे. चॅम्पियन्स आम्ही का होतो. एका वर्षामध्ये 7 विजेतेपद का पटकावलं होतं. आमच्यामध्ये लढाऊ वृत्ती किती आहे हे दाखवलेलं आहे एकविरा पिंपलनेर संघाने. हेड्स ऑफ एकविरा पिंपलनेर. वॉट अ मॅच. जबरदस्त लढत देताना सचिन स्पोर्ट पूर्णा संघाविरुद्ध. मात्र सचिन स्पोर्ट पूर्णा संघाबद्दल मी सांगेन, बजरंगने जी चूक केली, बजरंगने मोठे फटके मारण्याची, सामना लवकर फिनिश करण्याची जी चूक केली ती मात्र चूक या ठिकाणी सचिन स्पोर्ट पूर्णा संघाला भोवत आहे. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. वीर तानाजी दापोडे विरुद्ध चौटायुराव मानकोली ए असा सामना झाला होता. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. पॉइंटला चेंडू खेळून काढला होता, जेल सुटला होता आणि 1 धाव पूर्ण करून चौटायुराव मानकोली ए संघाने सामना जिंकला होता. तीच परिस्थिती इथे. येस, टाळ्या उद्या मित्रांनो या सामन्यासाठी. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. व्हाट अ मॅच. बेस्ट ऑफ लक बॅट्समॅन, बेस्ट ऑफ लक बॉलर. फुलाजी इतळकर काय करतोय. जबरदस्त बॉलिंग करतोय आणि फेवरेट बॉलर आहे या 40+ क्रिकेटमध्ये. नक्कीच गणेशजी केनी साहेब यांचा फेवरेट बॉलर फुलाजी. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. इथे मात्र क्षेत्ररक्षक अगदी फलंदाजाच्या जवळ 38 सर्कलमध्ये एखादी रांगोळी काढावी त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षक सजलेले आहेत. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ नाही आहे, शॉर्ट मिड ऑन, त्यानंतर डीप मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग असे क्षेत्ररक्षण सजवलेले. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. काय घडेल. क्लायमॅक्स. सचिन स्पोर्ट पूर्णा की एकविरा पिंपलनेर. फुलाजी
इथे मात्र हुक केलेला आहे खराब चेंडू, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि सचिन स्पोर्ट पूर्णा संघ विजय संपादन करतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन सचिन स्पोर्ट पूर्णा अँड हार्ड लक एकविरा पिंपळनेर. मात्र एकविरा पिंपळनेर संघाने जी